नमस्कार, मी पूजाच कंटेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवंगाचे असे काही खात्रीशीर उपाय सांगणार आहे की हे उपाय केल्याने तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते दूर होण्यास मदत होईल। आणि व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग प्रथमतः लवंग म्हटलं की आपण बघतो फक्त आरोग्याच्या दृष्टिकोनातूनच, परंतु लवंगाचे दुसरेही खूप उपाय फायदेशीर आहेत हे मी तुम्हाला आज सांगत आहे। प्रथमतः लवंगाचा मी तुम्हाला तुमच्या घरावर जर नजर लागली असेल आणि ही नजर जर सतत तुमच्या कुटुंबातला एखादा व्यक्ती आजारी पडत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पाहू शकता। तुम्हाला लवकरात लवकर 3 मंगळवारपर्यंत याचा तुम्हाला परिणाम जाणवेल। प्रथमतः मंगळवारी काय करायचं, घराला जर नजर लागलेली असेल तर एक लवंग घ्यायची आणि ती लवंग जशी आपण लहान मुलांची दृष्ट काढतो 3 वेळेस तशी घरावरून ओवाळून टाकायची आणि असं तुम्ही 3 मंगळवार करून बघा। शक्यतो तुम्हाला लवकर जाणवेल। आणि प्रत्येकाचा एकतरी शत्रू असतोच आणि या शत्रूचा पराभव करणे तुम्हाला जर कठीण होत असेल तर तुम्ही काय करायचं, उजव्या हातामध्ये 7 लवंग घ्यायच्या आणि हा उपाय तुम्हाला शनिवारी रात्री करायचा आहे। 7 लवंग घ्यायच्या आणि दक्षिण दिशेला आसनावर बसायचं आणि काय करायचं, एकात उजव्या मुठीमध्ये हे 7ही लवंग घ्यायचे आणि 21 वेळा त्याच्यावर शत्रूच्या नावाने फूंक मारायची, शत्रूचं नाव घेऊन। नंतर हा जो कापूर आणि लवंग म्हणजे नंतर हा जो लवंग आहे ना तो कापूर टाकायचा आणि एखाद्या भांड्यामध्ये जाळायचा आणि नंतर तो काय करायचा तर दक्षिण दिशेला फेकून द्यायचा आणि म्हणजे त्याची राख। आणि दक्षिण दिशेला असा फेकायचा की त्यावर आपला पाय पडता कामा नाही, याच्यातून तो फेकायचा। नाही तर मग हा जो उपाय तुम्ही करताय तो शत्रूसाठी करताय परंतु तुमच्यावरच उलटण्याची शक्यता होईल। आणि काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडता हे फेकून देण्यासाठी राख, त्यावेळेस परत पाठीमागे पाहायचं नाही। तिसरा उपाय लवंगाचा, तुम्हाला जर सतत पैशाची आर्थिक अडचण जाणवत असेल तर तुम्ही करू शकता। काय करायचं, शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा वार असतो। या दिवशी तुम्ही पूजापाठ करताना 5 लवंग आणि 5 कवड्या घ्यायच्या आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं, या लवंग आणि कवड्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या, यामुळे तुमच्यावर लक्ष्मी कृपा राहील। आता चौथा उपाय लवंगाचा, घरामध्ये आनंदाचे प्रसन्न वातावरण राहावे असं सगळ्यांना वाटतं, परंतु काही वेळेस घरामधलं वातावरण खूप घाण होतं, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या मुलांवर देखील होतो। घरातील जे वातावरण तुम्हाला एकदम छान आनंदमय ठेवायचे असेल तर तुम्ही हा उपाय करून बघा, तुम्हाला याचा परिणाम जाणवेल। घरामध्ये लवंग आणि कापरामध्ये लवंग जाळून घ्यायचं आणि त्याचा जो धूर आहे ना तो सर्व घरभर पसरवायचा, यामुळे तुमचे कौटुंबिक कलह दूर होतील आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल। 5वा उपाय, तुमच्या जर विवाहाची बोलणी होत असेल आणि तुमचं जर बोलणी चालू आहे परंतु तुमचं लग्न जमत नसेल, खूप अडचण येत असेल तर तुम्ही काय करायचं, रात्री चांदीच्या वाटीमध्ये कापराच्या 2 वड्या आणि लवंग ठेवून त्या जाळायच्या, यामुळे तुमच्या विवाहाची जी बोलणी आहे ती पटकन होऊन तुमचा विवाह लवकर होण्यास मदत होईल। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला, मी सांगितलेली माहिती आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।